नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि सध्या एक महत्वाची बातमी आहे. सुप्रीम कोर्टानं सरकारला दणका दिलेला आहे. दणकाही साधा सुद्धा नाही भाऊ. सरकारला आपला सपशेल शरणागती पत्करावी लागली. सरकारला आपली माघार घ्यावी लागली. प्रकरण असं आहे की जनतेचे हजारो लाखो कोटी रुपये इथले सत्ताधारी आणि इथल्या सत्ताधाऱ्यांच्या जवळचे असे लुटून खातात. लोकांना कळी सुद्धा देत नाहीत. ही बातमी कुठेही तुम्हाला सोशल मीडियावर दिसणार नाही. इथला म्हणजे विरोधी पक्ष सुद्धा इतका मुर्दाड आहे की एवढं मोठं प्रकरण घडून त्यांनी सुद्धा काही कुठं बोललेलं नाहीत. बातमीच अशी भयानक आहे की स्वतः सुप्रीम कोर्टाला याची दखल घ्यावी लागली. सुप्रीम कोर्टाला आदेश द्यावा लागला सरकारला की हे बंद करा तुमचं थेर. सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलंय आणि सांगितलंय की 3000 कोटींची जी लूट आहे ती लूट तुम्ही बंद करा. लूट कशी असते किंवा हे नेमकं प्रकरण काय आहे, जनतेचा पैसा कशा प्रकारे ओरबडल्या चाललाय, सरकार किती भ्रष्ट आहेत, हे सगळं मी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्रकरण समजून घ्या नेमकं काय आहे ते. तर बघा, कोणतंही एखादं काम असेल तर सरकार त्या कामाचं टेंडर काढतं आणि टेंडर काढल्यानंतर काय करतं, वेगवेगळ्या कंपन्या तिथं ते टेंडर घेण्यासाठी आपल्या निविदा देतात. बंद पाकिटामध्ये निविदा देतात. समजा एखादं 10 किलोमीटरचं काम असेल आणि त्या 10 किलोमीटरच्या कामाचं टेंडर जर सरकारनं काढलं असेल तर वेगवेगळ्या कंपन्या काय करतात, 5, 10, 20 कंपन्या तिथं टेंडर भरतात, म्हणजे निविदा देतात. आणि मग त्या सगळ्यांपैकी ज्याची रक्कम कमी असेल, कोणी म्हणेल मी 50 कोटीत करतो, कोणी 100 कोटी, बंद पाकिटात असतं ते, तर ज्याची रक्कम सगळ्यात कमी आहे त्या रक्कमवाल्याला काम ते देण्यात येतं. पण ते पाहत असताना एक गोष्ट पाहिली जाते की सदरील कंपनी, ज्या कंपनीने हे टेंडर भरले, ती कंपनी काळ्या यादीत आहे का, तिनं शासनाचं काही बुडवलेलं आहे का, तिनं निकृष्ट दर्जाचं काम केलं का, असं सगळं चेक करतात. जर ती कंपनी योग्य असेल आणि सगळ्यात कमी दर तिनं दिला असेल तर त्या कंपनीला ते काम मिळतं. पण सध्या कंडिशन अशी नाहीये. कोणती कंपनी कितीही इमानदार असू द्या, कशी असू द्या, पण सध्याचे सरकारी सत्ताचे सत्ताधारी, सध्याचे मंत्री संत्री, आमदार खासदार सगळे जे आहेत, ती कामं विशिष्ट लोकांनाच देतात, आणि ज्याच्यामध्ये आवाच्या सव्वा किमती देतात आणि त्याच्यातून करोडो रुपयाचा अपहार करतात, नवे हजारो कोटी रुपये जनतेचे खातात. हे प्रकरण सेम तसंच आहे. हे प्रकरण सुद्धा तसंच आहे. हे प्रकरण आहे ठाणे ते भोई बंदर जे आहे इथल्या बोगद्याचं. आता पहा, प्रकरण समजून या, किती खतरनाक प्रकरण आहे. तर ठाणे ते भोई बंदर हा जो बोगदा आहे, या बोगद्याच्या कामाची सरकारनं निविदा काढली होती, है की नाही. तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेब होते आणि ते बांधकाम विभाग कोणाकडे होता काय ते मी सांगायची गरज नाही, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत. पण काय माहित आहे का, मिल बाट के खाएंगे, अपनों को बडा करेंगे, बाकी दुनिया जाए भाड में, असा सगळा कार्यक्रम चालू आहे. मग निविदा पाठवल्या. विशेष म्हणजे याच्या विरोधात कोणी सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात, सरकारच्या विरोधात कोणतेही व्यक्ती गेलेले नाहीत, कोणत्याही सामाजिक संस्था गेलेल्या नाहीत, कोणताही विरोधी पक्ष याच्यामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत गेले नाही. एक कंपनीच याच्यामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आणि सुप्रीम कोर्टानं मान्य केलं ताबडतोब आणि झटकीपट निर्णय दिला आणि सरकारला सांगितलं की तुमचे हे धंदे चालणार नाहीत, प्रोजेक्टची किंमत कमी झाली पाहिजे. तेही थोडक्या नव्हे, 3000 कोटींनी प्रोजेक्टची किंमत कमी केली. भानगड काय की जेव्हा या बोगद्याचं काम देण्यात आलं तेव्हा वेगवेगळ्या कंपन्यांनी तिथं आपलं निविदा दिल्या होत्या. या निविदांमध्ये सगळ्यात महत्वाची निविदा होती L&T कंपनीची. L&T कंपनी तर तुम्हाला माहित आहे, L&T कंपनी तुम्हाला माहित आहे, जी मोठमोठे पूल बांधते, मोठमोठे रस्ते, मोठमोठ्या बिल्डिंग्स तयार करते आणि ज्या कंपनीला भारतातली विश्वसनीय कंपनी म्हणून सांगितलं जातं, जिचं अजूनपर्यंत काळ्या यादीमध्ये नाव आलं नाही. पण भानगड अशी झाली, या बोगद्याची निविदा दिली. या बोगद्याची निविदा 7000 कोटींमध्ये एका कंपनीला भेटली. किती कोटींमध्ये? 7000 कोटी. आकडा सोपा नाही, लहान नाही, 7000 कोटी. 7000 कोटीत एका कंपनीला मिळाली. मग त्या कंपनीला जेव्हा निविदा मिळाली तेव्हा L&T कंपनी काय झालं, L&T कंपनी कोर्टात गेली. L&T कंपनीनं असं सांगितलं की ही जी निविदा 7000 कोटीला एका कंपनीला मिळाली, ती कंपनी ब्लॅक लिस्ट मध्ये आहे. कशामध्ये आहे? काळ्या यादीमध्ये आहे. त्या कंपनीला कामच मिळू शकत नाही. त्या कंपनीला हे काम मिळालेलं आहे, म्हणजे एकतर ही कंपनी ब्लॅक लिस्टेड आहे, हिला काम मिळू शकत नाही. बरं, मिळालं तर मिळालं, तेही 7000 कोटीमध्ये मिळालं. मग L&T कंपनीने असं सांगितलं की मी माझी निविदा फक्त 3000 कोटींची याच्यामध्ये टाकलेली आहे. किती कोटीची? 3000 कोटी रुपयांची निविदा याच्यामध्ये टाकलेली आहे. मग 3000 कोटींची निविदा असताना, L&T कंपनी भारतातील नंबर 1 ची कंपनी असताना, 7000 कोटीमध्ये एका ब्लॅक लिस्टेड कंपनीला हे काम का देण्यात आलं? ही कंपनी नेमकी कोणाची आहे? या कंपनीनं ज्यांनी काम दिलं त्यांना किती टक्के पैसे दिले? जर 3-3 आणि 4-4 हजार कोटी रुपये एक्स्ट्रा दिल्या जात असतील आणि चांगल्या कंपनींना डावलून, कमी निविदेच्या कंपन्या डावलून, म्हणजे सरकारी नियमानुसार ज्यांना काम मिळायला पाहिजे त्यांना न मिळता एखाद्या मोठ्या दुसऱ्या कंपनीला मोठ्या रकमेचं असं काम देणं, याच्यामध्ये कोण नेमकं काय करत आहे? जनतेचा पैसा कुठे जातोय? हे मी म्हणत नाही, मी तक्रार करत नाही, मी याच्यावर आपण माझं मत व्यक्त करत नाही. हे सुप्रीम कोर्टानं सांगितले की याच्यामध्ये घोळ आहे.
ज्यांनी घोळ केला त्याच्यावर दोषींवर कारवाई होईल का? काहीच होणार नाही. हे एक काम जरी पुन्हा LNTला भेटलं तर ते काम ते रद्द करून टाकतील. कदाचित ते बोगदाच करणार नाही. 2 वर्षांना परत निविदा काढतील आणि परत पुन्हा त्यांच्याच कोणाच्या तरी एखाद्या कंपनीला 7,000च्या ऐवजी 10,000 मध्ये देतील. उलट आणखी 6,000 कोटी एक्स्ट्रा घेतील. पण ही जनतेची लूट किती मोठ्या प्रमाणात चालू आहे हे पाहिलं पाहिजे आपण. अशा पद्धतीने इथं जनतेची लूट चालू आहे. मग सुप्रीम कोर्टानं असं सांगितलं की LNT कंपनीची निविदा योग्य आहे. महत्वाचं म्हणजे की काळ्या यादीतल्या कंपनीला काम देणं चुकीचं आहे. एक निविदा 3,000 कोटीची असताना 7,000 कोटीत काम का दिलं? तर सुप्रीम कोर्टानं असं सांगितलंय की आता या प्रोजेक्टची किंमत 3,000 कोटींनी कमी करा. सुप्रीम कोर्टाने आदेश दिले शासनाला. मुळात शासन हे जनतेचं सेवक असतं, जनतेचा नौकर असतं. जनतेचा एक एक रुपया वाचला पाहिजे यासाठी शासनानं काम केलं पाहिजे. त्या एक एक रुपया वाचलेल्याचं जनतेच्या हितासाठी काम झालं पाहिजे किंवा त्याचा वापर जनतेच्या हितासाठी झाला पाहिजे असं सरकार असणं अपेक्षित आहे. पण इथं कंडिशन अशी आहे की सुप्रीम कोर्टाला सांगावं लागते तुमचं 3,000 कोटीचं काम आहे, तुम्ही 7,000 कोटीच्या चुकीच्या पद्धतीनं 7,000 कोटीला दिलंय. म्हणजे 3-3, 4-4 हजार कोटी रुपये तुम्ही एक्स्ट्रा घालताय जनतेच्या एक एक रुपयाचा हिशोब. जेव्हा अशा पद्धतीने असा पैसा उधळला जाईल तेव्हा या पैशाचं काय होणार? इथली नीतिमत्ता कुठे गेली? हे सरकार फक्त आणि फक्त आपल्यासोबतचे गुंड पाळण्यासाठी, ठेकेदार पाळण्यासाठी, मोठमोठे व्यक्ती जे उद्योगपती आहेत त्यांना पाळण्यासाठीच फक्त सरकार आहे का? जनतेची यांना काही जनतेशी काही देणं घेणं नाहीये का? हा प्रश्न निर्माण होतो. मग सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की 3,000 कोटीची कॉस्ट कमी करा. आता ती कॉस्ट कमी करून परत निविदा घेतील, परत बांधतील की नाही बांधतील माहित नाही. पण अशा पद्धतीचे हे घोळ सगळे चालू आहेत. आणि म्हणून असे घोळ जर होऊ द्यायचे नसतील तर जनतेनं सुद्धा हुशार असलं पाहिजे, बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे, झालेली कामं कशी होत आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. निकृष्ट दर्जाची कामं होत असतील तर वारंवार तक्रारी केल्या पाहिजे. पण तक्रार तरी कोणाकडे म्हणून करणार आपण? प्रत्येक वेळी कोण कोर्टात जाणार आहे की नाही? सगळ्या सरकारची आहे. जर मला सांगा साधी गोष्ट आहे, 3,000 कोटीमध्ये LNTनं जर भरली होती निविदा तर 7,000 कोटीवाल्याला काम का दिलं? बरं, या LNT पेक्षा ती कंपनी चांगली असती तर ठीक आहे, म्हणून आपण त्यांना उत्कृष्ट काम केलं असतं. ऑलरेडी ब्लॅकलिस्टेड कंपनी आहे ती, ब्लॅकलिस्टमध्ये नाव आहे, तिला कामच नाही मिळायला पाहिजे तर तिला वाढवून पैसे दिले. म्हणजे हे सगळा भ्रष्टाचार चालू आहे महाराष्ट्रामध्ये, नव्हे तर भारतामध्येच हे सगळं चालू आहे. आणि सगळे राजकारणी सारखे आहेत. विरोधी पक्षानं एवढं मोठं प्रकरण साधं याचं नाव सुद्धा घेतलं नाही, कुठं बोलणे सुद्धा नाही, म्हणजे ते पण त्याच्यात सामील आहेत की काय असा प्रश्न आहे सगळा. तर असो, या भ्रष्टाचारापासून सरकारला सुबुद्धी सुचावी, इथून पुढे तरी त्यांनी जनतेचे कामं चांगले करावीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनतेचा पैशाचा योग्य तो वापर करावा. जनतेला भिकेला लावून सत्ताधाऱ्यांनी स्वतः आणि आपले बागलबच्चे यांना पोसू नये, त्यांना मोठं करू नये, त्यांना करोडपती करू नये, अशी आपली त्यांना कळकळीची विनंती आहे. याच्या पुढे जाऊन आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की आपण नुसतं बोलत नाही तर करून सुद्धा दाखवतो. तर आपण एक महत्त्वाची गोष्ट केलेली आहे. जे महाराष्ट्रामध्ये गोरगरीब लेकरं आहेत, ज्यांना पैसे देऊन शिक्षण घेणं होत नाही किंवा ट्युशन क्लासेस फीस लावणं होत नाही किंवा जास्त पैसे देऊ शकत नाहीत, जसं की नवोदय स्कॉलरशिपची आपली बॅच आहे 2026 साठीची, 25-26 साठीची. कुठेही जा, 1,000 रुपये महिना आहे. वर्षभराची फीस 10,000 12,000 रुपये आहे किंवा काही ठिकाणी तर 15,000 30-30 हजारापर्यंत फीस आहेत ह्या नवोदय स्कॉलरशिपच्या परीक्षाचे, सैनिकी स्कूलच्या, ह्या सगळ्या गोष्टीचे. तर हे आपण बॅच ठेवलेली आहे फ्री. फ्री म्हणजे कसं? तर फक्त तुम्हाला ATM गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करायचं आहे. त्या ॲपमध्ये नवोदय स्कॉलरशिपची 2026ची बॅच आहे आणि ती फ्री आहे. फ्री म्हणजे तिला फक्त 20-30 रुपये लागतील, ते पण माझा खर्च नाही, तो ॲपचा खर्च आहे. त्या ॲपचं ते चार्ज आहेत. म्हणजे ते ॲप प्ले स्टोअरवर राहणे, तुमच्याकडे चालणे, त्याचं मेंटेनन्स, ते ॲपचा खर्च आहे. माझ्याकडून मला 1 रुपया नको. ही फ्री बॅच आहे. तुम्ही कोणीही फ्री बॅच जॉईन करू शकता आणि चांगल्या पद्धतीने तुमच्या लेकराला घरी बसून चांगल्या पद्धतीने तुम्ही शिकू शकता. या फ्री बॅचमध्ये सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ टाकलेले आहेत. मी गेल्या वर्षी जे काही शिकवलेलं आहे ते सगळे व्हिडिओ मी याच्यामध्ये टाकलेले आहे. हे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही लेकरांना पाहू शकता. जवळपास 400 व्हिडिओ आहेत. तेवढ्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर रोजचे 2 व्हिडिओ पाहिले तर तुमचे 200 दिवसामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होईल आणि तुमच्या मुलाला चांगले मार्क पडू शकतात. आपली दुसरी एक बॅच आहे ज्याच्यामध्ये आपण लाईव्ह शिकवतो आणि ही मात्र पेड आहे. हिला फीस आहे. फीस काही जास्त नाही, तुमच्या मोबाईलच्या रिचार्जपेक्षाही कमी आहे. कारण आपलं मुळातच हेतू आहे, आपली चळवळच ही आहे की विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये पैसा अडथळा येऊ नये, गोरगरिबांना पैशाशिवाय शिक्षण मिळावं, म्हणून ही बॅच आहे. तुमच्या मोबाईलच्या रिचार्जपेक्षा कमी पैशात आहे. या बॅचमध्ये मी रोज 3 तास लाईव्ह येत असतो. सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 2 तास. 3 तास दररोज लाईव्ह येतो. त्यानंतर त्यांना दररोज होमवर्क पाठवला जातो. त्यानंतर दर शनिवार रविवार त्यांची टेस्ट होते आणि सरतेशेवटी जवळपास 200 एकूण टेस्ट आणि टेस्ट पेपर म्हणजे मुख्य सराव पेपर असे 200 झाले पाहिजे याची मी काळजी घेतो. तर ही सगळी बॅच तुम्हाला, ती सुद्धा बॅच तुम्हाला मिळेल ATM गुरु एज्युकेशन या ॲपवर
प्ले स्टोअरला जा, ATM गुरु एज्युकेशन ॲप डाउनलोड करून घ्या. जर तुम्ही तुमच्या लेकरासाठी थोडेफार पैसे खर्चू शकत असाल थोडेफार पैसे, तर ही लाईव्ह बॅच घ्या जी पेड आहे. आणि पेड बॅच फक्त याच्यासाठी ठेवतो मी की बोर्ड आहे, AC आहे, स्टुडिओ आहे, याचा खर्च निघाला पाहिजे, किमान त्याचं लाईट बिल तरी मला भरता यावं म्हणून. नाहीतर ही फ्री बॅच सुद्धा आहे, ज्यांच्याकडे खरंच पैसे नाहीत, आपल्या लेकराबाळासाठी कोणी म्हणजे पैसे खर्च करू शकत नाही, इतके गरीब असतील, तर त्यांनी फ्री बॅच घ्या. थोडेफार पैसे तुम्ही देऊ शकत असाल तर ही बॅच घ्या, जेणेकरून मला सुद्धा माझा खर्च भागवता येईल आणि तुम्हाला सुद्धा दर्जेदार शिक्षण मिळेल. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.